नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा वाक्याविषयी विचार करणार आहोत जे आजच्या काळात खूप लोकप्रिय झाले आहे. सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग. हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, सोशल मीडियावर, प्रेरणादायी भाषणांमध्ये आणि दैनंदिन संभाषणातही. पण प्रश्न असा आहे की या वाक्याचा खरा अर्थ आपण समजून घेतला आहे का, की त्याचा अर्थ आपण आपल्या सोयीप्रमाणे बदलून घेतला आहे. या वाक्याचा खरा अर्थ काय आहे? मित्रांनो, या वाक्याचा मूळ उद्देश होता माणसाला धैर्य देणे. लोक काय म्हणतील या भीतीमुळे अनेक लोक आपली स्वप्ने पूर्ण करू शकत नाहीत. कोणी व्यवसाय सुरू करू इच्छितो, कोणी नोकरी सोडून स्वतःचे काहीतरी करायचे ठरवतो, कोणी शेतात मेहनत करतो, कोणी रिक्षा चालवतो, कोणी चहाची टपरी लावतो. पण मनात एकच प्रश्न असतो, लोक काय म्हणतील. याच भीतीत अनेक लोक आपले आयुष्य घालवून देतात. म्हणून हे वाक्य सांगते, सत्कर्म करताना, कष्ट करताना, प्रामाणिकपणे जगताना लोकांच्या मतांची भीती बाळगू नका. काम लहान किंवा मोठे नसते. प्रामाणिक कष्ट करणारा प्रत्येक माणूस सन्मानास पात्र असतो. पण आज या वाक्याचा अर्थ बदलला गेला आहे. आज अनेक ठिकाणी हे वाक्य एका वेगळ्याच अर्थाने वापरले जाते. जणू काही लोक काय म्हणतील याचा विचारच करू नका. मला जे वाटेल ते मी करणार. कोणालाही उत्तर द्यायची गरज नाही, अशी मानसिकता वाढताना दिसते. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांच्यामधली सीमा अनेक जण विसरत आहेत. काही लोक आधुनिकतेच्या नावाखाली मर्यादा झुगारून देतात. शब्दांमध्ये संयम राहत नाही, वर्तनात सभ्यता राहत नाही. आणि मग त्या सर्वाचे समर्थन करण्यासाठी हेच वाक्य वापरले जाते, सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग. पण हा त्या वाक्याचा मूळ अर्थ नव्हता. लोक काय म्हणतील हा विचार नेहमी चुकीचा असतो का? नाही, कधीच नाही. कारण माणूस हा समाजात राहणारा प्राणी आहे. समाजात जगताना काही नियम असतात, काही मर्यादा असतात, काही मूल्ये असतात, काही लाज आणि काही संकोचही आवश्यक असतो. ही भीती नसून ती सजगता असते. जर समाजातील प्रत्येक व्यक्तीने फक्त मला जे वाटेल तेच करेल असा विचार केला तर संस्कृती, परंपरा, सभ्यता आणि सामाजिक समतोल यांचे काय होईल? भारतीय ऋषीमुनींनी आपल्याला काय शिकवले? आपल्या संस्कृतीने स्वातंत्र्य दिले आहे, पण त्याचबरोबर मर्यादाही दिल्या आहेत. भगवान श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम असे का म्हटले जाते? कारण त्यांनी शक्ती असूनही मर्यादा सोडल्या नाहीत. खरे स्वातंत्र्य म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे, आणि खरे सामर्थ्य म्हणजे योग्य आणि अयोग्य यामधील फरक ओळखणे. लाज ही कमजोरी नाही, तर ती अंतःकरणातील जागरूकता आहे, जी आपल्याला चुकीच्या कृतींपासून दूर ठेवते. म्हणून या वाक्याचा योग्य अर्थ काय? सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग. याचा अर्थ असा नाही की काहीही करा आणि कुणाचीही पर्वा करू नका, तर त्याचा खरा अर्थ आहे सत्यासाठी उभे राहा, प्रामाणिक राहा, कष्ट करण्यास कधीही लाजू नका, लोकांच्या टीकेच्या भीतीने योग्य काम थांबवू नका, पण संस्कृती विसरू नका, सभ्यता सोडू नका, मर्यादा ओलांडू नका. निष्कर्ष, मित्रांनो, आजची गरज आहे या वाक्याचा योग्य अर्थ समजून घेण्याची, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील सूक्ष्म फरक ओळखण्याची. आधुनिक व्हा, पण संस्कार विसरू नका. प्रगत व्हा, पण माणुसकी गमावू नका. आणि शेवटी, सत्कर्म करताना लोकांची भीती बाळगू नका, पण दुर्वर्तन करताना समाजाची लाज विसरू नका. यामध्येच या वाक्याचा खरा अर्थ दडलेला आहे. धन्यवाद. ओम शांती.